डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यांनी फक्त चीन, मेक्सिको, कॅनडा या देशांवरच नाही तर भारतावरही हे शुल्क लागू करण्याची घोषणा केली. या निमित्ताने रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय हे जाणून घेऊया, त्याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार हेही जाणून घेऊया. सगळ्यात पहिले, टॅरिफ म्हणजे कोणताही देश दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तू किंवा सेवेवर आकारत असलेलं आयात शुल्क. आता रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जशास तसं. उदाहरणार्थ, एखादा देश दुसऱ्या देशावर 20% आयात शुल्क लादत असेल, अशा परिस्थितीत दुसऱ्या देशानेही 20% शुल्क आधीच्या राष्ट्रावर लादले तर त्याला रेसिप्रोकल टॅरिफ असं म्हणतात. आता रेसिप्रोकल टॅरिफचा उद्देश काय असतो? कुठल्याही देशाने दुसऱ्या देशाच्या वस्तूंवर जास्त कर लादू नये हा एक उद्देश असतो. परदेशी वस्तू महाग झाल्या की स्थानिक उद्योगांना फायदा व्हायला हवा, म्हणजे या निमित्ताने स्थानिक उद्योगांना फायदा होईल हा उद्देश असतो. आणि काही वेळा देश याचा हत्यार म्हणून वापर करतात, म्हणजे दुसरा देश कर कमी करेल या हेतूने याचा वापर केला जातो, जे सध्या ट्रम्प यांचं कारण दिसतंय. पुढचा मुद्दा म्हणजे या रेसिप्रोकल टॅरिफचे तोटे काय? तर दोन्ही देश एकमेकांवर कर लादत राहिले तर त्याचं रूपांतर व्यापार युद्धात होऊ शकतं. विदेशी वस्तू महाग झाल्याने ग्राहकांचं नुकसान होतं आणि व्यापार युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होतो. आपल्या आयुष्यावर या निर्णयाचा थेट परिणाम काय होणार या प्रश्नाचं उत्तर या तोट्यांमध्येच दडलेलं आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे विदेशी वस्तू महाग होणार, आपलं नुकसान होणार आणि पुरवठा साखळीवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकेल असं सांगितलं जातंय. ट्रम्प टॅरिफ यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करेल, कारण अमेरिका भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या शुल्कानंतर कोणत्या क्षेत्रांना, भारतातल्या कोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसतोय हे जाणून घेऊया. भारताचं आर्थिक क्षेत्र अमेरिकेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इथल्या बहुतेक कंपन्या अमेरिकेला सेवा देतात. ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे IT कंपन्यांना नवीन प्रकल्प मिळण्यात अडचण येऊ शकते. H-1B व्हिसाच्या अटी कठोर झाल्यास भारतीय व्यावसायिकांना अमेरिकेत काम करणं देखील कठीण होऊ शकतं, ज्यामुळे व्यवसाय वाढीवर परिणाम होऊ शकतो. पुढचा मुद्दा, भारत हा अमेरिकेतला जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. भारतीय औषध कंपन्या सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, सिप्ला, ल्युपिन अमेरिकन बाजारातून अब्जावधी डॉलर्स कमवतात. ट्रम्प प्रशासनाने भारतीय औषधांवर जास्त शुल्क लावल्यास त्यांच्या किमती वाढू शकतात, ज्याचा थेट परिणाम निर्यातीवर होईल. या व्यतिरिक्त जर FDAने म्हणजे US फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनने नियम कडक केले तर भारतीय औषध कंपन्यांच्या निर्यात क्षमतेवर परिणामही होऊ शकतो. पुढचा मुद्दा म्हणजे सध्या भारताच्या ऑटो क्षेत्रात मंदी सुरू आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प टॅरिफने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि मारुती सुझुकी यासारख्या कंपन्यांसाठी अमेरिका ही महत्वाची बाजारपेठ आहे. ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवल्यास भारतीय कार कंपन्यांना अमेरिकेत कार विकणं कठीण होईल. पुढचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय कापड आणि वस्त्रोद्योग अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात. ट्रम्प प्रशासनाने भारतीय कापडावर जास्त दर लावला तर भारतीय कंपन्या किमतीच्या स्पर्धेत मागे पडू शकतात. त्यामुळे शेजारी राष्ट्र बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धकांना फायदा होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतून कडाडून विरोध होताना दिसतोय. तर भारतात विरोध होतोय किंवा भारतात ही चर्चा होतीये याचं कारण तर आपण समजू शकतो, पण अमेरिकेत विरोध का? तर राजकीय वर्तुळापासून ते बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांकडून यावर टीका होताना दिसतात. अमेरिकन गुंतवणूकदार आणि जगातल्या अव्वल अब्जाधीशांपैकी एक वॉरेन बफे यांनी ट्रम्प टॅरिफवर बोलताना याला एक प्रकारचं युद्ध म्हटलंय. तर दुसरीकडे मस्क यांच्या विरोधात अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचं सुद्धा चित्र आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर डॉलरमध्ये घसरण सुरू झाली आहे. जगातल्या 6 प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरचं मूल्य मोजणारा डॉलर निर्देशांक 105.7 पर्यंत घसरलाय. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची मंदगती आणि ट्रम्प शुल्काच्या प्रतिसादात अनेक देशांनी जाहीर केलेले रेसिप्रोकल टॅरिफचा डॉलरवर परिणाम झालाय. गेल्या आठवडाभरात अमेरिकन डॉलरच्या दरात सुमारे 1.5% घसरण झाली आहे.
कॅनडाने अमेरिकन वस्तूंवर 25% शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. चीननेही अमेरिकन आयातीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. चीनने 25 अमेरिकन कंपन्यांवर निर्यात आयात बंदीही घातली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेचा भारतीय बाजारावर कोणताही परिणाम तसा तर होताना दिसला नाही. उलट सेन्सेक्स निफ्टी जोरदार गतीने उघडले आणि ग्रीन झोन मध्ये व्यवहार करताना दिसले. भारतीय शेअर बाजारात भीतीऐवजी हिरवळ दिसून येते. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण आणि डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण याचा समावेश आहे. तर हा निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा परिणाम आपल्यावर काय काय होतोय किंवा होणार आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.